नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे. मित्रांनो, आपण बघू शकतो की राज्यामध्ये सध्या अनेक परिसरामध्ये त्या ठिकाणी आपण वाऱ्यांचा वेग वाढला असून विशेष करून आपण बघू शकतो की बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेले रेमा चक्रीवादळ त्या ठिकाणी भुवनेश्वर आणि पश्चिम बंगाल कलकत्त्याकडे सरकल्यामुळे अनेक भागामध्ये त्या ठिकाणी मुसळधार ते जोरदार पाऊस पडत आहे आणि येत्या 48 तासात हे चक्रीवादळ त्या ठिकाणी पुढे सरकण्याची शक्यता आहे. मित्रांनो, आपण बघू शकतो की राज्यात सध्या अनेक परिसरामध्ये वाऱ्यांचा वेग आणि उष्ण लाटेंचा प्रभाव त्या ठिकाणी वाढला असून विशेष करून आपण बघू शकतो की चक्रीवादळामुळे त्या ठिकाणी जे काही पार्श्व आहे त्याच्याकडे ओढल्यामुळे राज्यातील अनेक परिसरामध्ये पावसाचा जोर त्या ठिकाणी कमी झाला आहे. विशेष करून आपण बघू शकतो की मान्सूनचा आस असलेले कमी दाबाचे क्षेत्र त्या ठिकाणी श्रीलंका आणि आसपासच्या परिसरावर त्या ठिकाणी मान्सून पोहोचण्याची शक्यता आहे. मित्रांनो, आपण बघू शकतो की राज्यात अनेक परिसरामध्ये सध्या त्या ठिकाणी ढगाळ हवामान आणि उष्ण लाट त्या ठिकाणी निर्माण झाली आहे. विशेष करून आपण बघू शकतो की राज्यात येत्या 1 जून, 2 जून आणि 3 जून राज्यातील अनेक परिसरामध्ये मुसळधार ते जोरदार तर काही ठिकाणी ढगफुटी दृश्य पाऊस पडण्याची शक्यता आहे. मित्रांनो, आपण बघू शकतो की त्या ठिकाणी मान्सून केरळमध्ये धडकल्यानंतर राज्यातील अनेक परिसरामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहमदनगर या परिसरात अतिमुसळधार पाऊस येत्या 1 ते 2 जूनला पडण्याची शक्यता आहे. नांदेड, वाघोला, लातूर, आदिलाबाद, छत्रपती संभाजीनगर या परिसरात देखील मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. इकडे विदर्भातील अमरावती, अकोला या परिसरात देखील अनेक परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नाशिक आसपासचा परिसर, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात अतिमुसळधार, पुणे, सातारा, सांगली, अंकलोज, रत्नागिरी, सांगली या परिसरात अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. इकडं कोकण आणि आसपासच्या परिसरात देखील मुसळधार ते जोरदार पाऊस येते 1 ते 2 जूनला पडण्याची शक्यता आहे. धन्यवाद मित्रांनो.